या निर्गुण उपासनेचं फल याच्यामध्ये सांगतात. त्या निर्गुण उपासनेला समाधीचं फल म्हणजे योगाचं फल. कोणताही विकार जिथे होऊ शकत नाही असं जे तत्व असतं त्याला काय म्हणायचं? बाकीचे असते सगळे अविकार्य यम असं म्हटलेलं आहे. ज्याला वर्षाचा वर्ष एकमेव अद्वितीय ब्रह्मने नाराज असंग स्वरूपाचा असं अनित्य आहे का परमात्मा नित्य आहे? नित्य स्वरूपाचा, ज्याचा कधी नाश होऊ शकत नाही, ज्याचा कधी कोणत्याही प्रकारे होऊ शकत नाही, असा परमात्माचं नित्य स्वरूप आहे. आणि प्रकाश आहे का पूर्णतः जड स्वरूप आहे का स्वयंप्रकाश रूप आहे? सूर्याला प्रकाश आणावा लागत असतो का इतराला देत असतात? साखरेला गोळी आणावी लागते का? श्रीखंडाला आणावी लागत असते. साखरेत गोडी कोण निर्माण? तिचं स्वरूप आहे. तसं स्वयंप्रकाश आहे परमात्म्याचं काय सद्रूप पुढे चिद्रूप पुढे मग स्वप्रकाश असं आहे. परमात्मा त्याच्यामध्ये द्वैत आहे का एक स्वरूप आहे? एक स्वरूप, एकमेव अद्वितीय, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. अपूर्ण आहे का पूर्ण आहे? समुद्र कसा असतो आहे का? त्याप्रमाणे ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्ण स्वगत जातीय विजातीय वेदरीत देशकाल परिचय शून्य असं जे तत्व असतं त्या तत्वाला काय म्हणायचं? पूर्ण. पूर्णतः बुधव जटती तत्वता देह बुद्धी जाते. कोणती बुद्धी आहे? ब्रह्मा. आतापर्यंत कोणती बुद्धी होती? आता बुद्धी होती. त्याचे काही प्रकार असते. देहबुद्धी, जीवबुद्धी, आत्मबुद्धी, ब्रह्मबुद्धी. चारवाक लोकांची देहबुद्धी आहे. देहच आत्मा म्हणतात ते. मग खाना पिना गाणं बजाना काय होय ते बाबा हे सगळं वैभव मला खाण्यापिण्याचा पैसा पाहिजे ना, चोरी करायची म्हणा. पाप होईल ना. कोण सांगितलं पापन पुण्य आहे म्हणून? ते सगळे देहबुद्धी म्हणजे चार भागाची, जीवबुद्धी म्हणजे कर्मठाची. देहावनात्मक आहे, जीव वेगळा आहे. मग स्वर्गाची लोकांतराची काय करून घ्यावी? 100 यज्ञ करायचे. कुठे जायचं? हा सुंदर विषय आहे तिथं. इथं इंद्राणीचं पाणी प्याला की मनुष्य आजारी पडलाच.
आणि तिथं अमृत आहे की तिथं सगळ्यात जर्सी गाई अशा काही ओरडते बघा. गुढीबाबा सांगायचं कोणी इथलं गेलंच. कल्पतरू आहे का कामधेनूची खिल्लार आहे. मी इथे यज्ञ करायचा आणि भाऊ भोगण्याकरता कुठं जायचं याला म्हणलं आहे काय त्याला जीवबद्ध म्हणला. पण हे सुख काय खरं नव्हे, आत्मसुख मोठं आहे. मग कोणती आत्मबुद्धी योगी पुरुषाची आहे. मग ते लोकांतराला जाण्याची इच्छा करतात का समाधी लावतात. मग कोणती बुद्धी आत्मबुद्धी. आणि याच्याही पलीकडे असलेली ब्रह्मबुद्धी कोणाची आहे वेदांची. संपला यद्बुद्ध असतं आत्मानस्तन्निष्ठा गच्छन्त पुनरावृत्ती. संपला. अंतिम तत्व म्हणजे कोणतं ब्रह्मभाव. ईशा ब्राह्मी स्थिती. एक एक दृष्टांत असं म्हणून काय बुद्ध वाटत म्हणजे आतापर्यंत आपल्याला तो सिंह काय समजत होता मेंढी. आणि आता काय काय समजतं त्याला सांगितलं अरे तो मागे मी मेंढी आहे असं म्हणतो तर आता सिंह आहे असं म्हणतो. मेंढी बनकी आता मेंढी बंद होतो. दोन्हीच्या आत्मस्थितीचा राहून काय देईल तर देहाला आता मी म्हणेल का म्हणजे ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला. नरेंद्र मोदी काय सरपंचाचा फॉर्म भरायला संपलं. आता हे वर्णही झाले आरोहंती आरोप हे सगळे भाव आणावे लागतात. का आहेच मुळामध्ये. या भावाला तो काय होतो नाही का ब्रह्म झाला तो ब्रह्मनिवृत्त होत असतो. काय होत असतो नाही का. पुन्हा काही पुरुषाला ब्राह्मणाला काही ब्राह्मण करायचा असतो का म्हणचा तो. हे सगळे भाव कोणत्या उपासनेमुळे प्राप्त होतात त्याला निर्गुण उपासना असणार. कोणते सगळे भाव त्याच्या ठिकाणी इतकी प्राप्त होत असतात एवढ्या करतात. आणि हा सगुण निर्गुणोपासना काय केलेली आहे योगाभ्यास. बरं का हे बा योगाभ्यासात येत धरतो अमृतबिंदादिशी श्रुता एवंच दृष्टद्वारपी हेतुत्वाद मन्यतो परम. योगाभ्यास जडतो. हा जो योगाभ्यास सांगितलेला आहे कशाकरता सांगितलेला आहे ही स्थिती प्राप्त करून घेण्याकरता. जो काही अभ्यास असतो त्याला फल नसेल तर काय उपयोग आहे का. ज्याला फल प्राप्त होत असते ज्याला फल प्राप्त होत असते अशा झाडाची निगा कोण शेतकरी करत असतो. कोणत्या झाडाला पाणी घालतो का येड्या बाबळीला कुठं पाणी घालतो काय करे. मग कोणत्या झाडाची उपासना करतो तो. संत्रा मोसंबी काय होय नाही ते झाला खरे पुढे फल काय होते. माझ्या उपासना त्यामुळे सगुण उपासना पुढे निर्गुण उपासना सगुण निर्गुण उपासना. सगुण उपासनेपेक्षाही सुद्धा अधिक फलाला कोणती उपकरणे अंतरंग साधन आहे कोणतं आहे. म्हणून निर्गुण उपासना एवढ्या करता योगाभ्यास कुठे सांगितलेला आहे अमृतबिंदू आदेश. अमृतबिंदू म्हणून उपनिषद आहे. त्या उपनिषदामध्ये निर्गुणाची उपासना काय केलेली आहे. गीतेमध्ये सुद्धा एवं प्रवर्त नाही तिसरा श्लोक आहे चक्षुरम निर्देशस्य व्यक्तम सर्वत्र चिंतन संयमेंद्रिय ग्राम सर्व ते प्राप्त. जरा करायला कठून लागते क्लेशोधी पण फलाला काय हे आहे. थोडा जास्त माणसाने त्रास घेतला तर वरची स्थिती काय होती नाही का. बी ए झाला तर हायस्कूलचाच मास्तर होतो आणि एम ए झाला तर कॉलेजचा. म्हणून सांगितलेलं आहे हेतुद्वारपी हेतुत्वादन्य. म्हणून इतर काही करून बसण्यापेक्षा उगेच आपलं विनाकारण बस कर उपाशी मारण्यापेक्षा भीक मागणे
काही न करता कर्म तरी कर. कर्मापेक्षा सुद्धा उपासना, उपासनेपेक्षा निर्गुण उपासना, निर्गुण उपासनेमध्ये फल ब्रह्मरूपला. असं कुठं सांगितलंय? म्हणून इतर उपासनेपेक्षा निर्गुण उपासना ही फलाला अधिक असल्यामुळे तिला श्रेष्ठत्व काय आहे? प्राप्त आहे. सगळं जायचं असल्यामुळे त्याचा 29 आकडा सुद्धा कसा आहे ते वामन भाऊंच्याकडे कीर्तन आहे बघा.